आम्ही आलो होतो मिरची घ्यायला, घेतली, मसाला घेतला. तर इथे बघा सगळ्या प्रकारच्या व्हरायटी मिळून जातात. पाऊस येतोय, घेतलं हे बघा एवढं. यावर्षी ना घराचं काम सुरू होतं तर काहीच केलं नव्हतं, म्हणून मग इथे आलो. तर पूर्ण असं मोठं गोडाऊन आहे आणि ही पूर्ण जागा त्यांचीच आहे. तर होलसेलमध्ये मिळतात इथे, कितीही क्वांटिटीमध्ये तुम्हाला मिळून जाईल. हॅलो, नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त मजेत आहात ना? तर मी मालती तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आहे 15 ऑगस्ट. दिवेशला सुट्टी आहे, त्याला काय बोलवलेलं नव्हतं. लहान मुलांना बोलवत नाही, खूप गर्दी होते त्याच्यामुळे, आणि दुसरे लोक पण आलेले असतात त्यांच्याकडे. त्याच्यामुळे मग नर्सरी आणि ज्युनियर KG हे बोलवत नाही. दीदी आणि दीदीचे पप्पा गेलेले आहेत आणि दीदीला स्कूलमध्ये आणायला गेलेले आहेत. ते पण ऑफिसमध्ये जाऊन आलेत आणि ते आल्यावर मग नाश्ता वगैरे करू आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघणार आहोत गावाला. तर चला, याचं मध्ये मध्ये चालू आहे, करटुले दाखवतोय तो, बघू. हे बघा, करटुले, आमच्याकडे करटुले म्हणतात आणि छान लागते. गावरान भाजी आहे ही. याच्यावर कुठलीही फवारणी वगैरे केलेली नसते, एकदम नॅचरल पद्धतीने वाढलेलं असतं ते. तर नक्की खा. तुमच्याकडे काय म्हणतात तेही मला नक्की सांगा. तर चला, आता मी पोहे बनवून घेते. रात्री ना पाण्यामध्ये बराच वेळ भिजत घातलेले होते. तर हे बघा, इतके आणलेले होते दीदीच्या पप्पांनी आणि आता ठेवून देते. आता काही स्वयंपाक करायचं नाही आहे मला. आता पोहे बनवते आणि मग त्याच्यानंतर आम्हाला जायचं आहे. चला, आज काम करता करता तुम्हाला माझ्या चॅनलची स्टोरी सांगणार आहे थोडक्यात. तर बघा, हे चॅनल माझं स्टोरीचं होतं. मी व्हॉईस ओव्हर करून स्टोरी बनवायचे. तर त्याच्यामध्ये एक स्टोरी आहे बघा, मी जन्म घेतला मुलीचा, ती मी स्वतः लिहिली होती. तर भरपूर अशा माझ्या मैत्रिणी आहेत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेल्या. तर त्यांना इतकी आवडली होती, खूपच असे इमोशनल कमेंट्स केलेले आहेत त्यांनी. त्यांना खूप आवडली होती आणि तीच स्टोरी माझी खूप व्हायरल गेली होती. पण झालं काय, तुम्हाला माझ्या हाताला, डाव्या हाताला दिसत असेल बघा, साईडला गाठ आहे. तर मोबाईल धरताना खूप माझ्या हाताला त्रास होत होता. त्याच्यामुळे ना मी, हे बघा, ही दिसते हाताला गाठ, डाव्या हाताला गाठ आहे, ती भरपूर अशी मोठी झालेली आहे. तर याच्यामुळे ना मोबाईल धरणं माझ्याकडून व्हायचंच नाही. खूप त्रास व्हायला लागला होता. तरी पण मी ना चॅनलसाठी बघा, म्हटलं चॅनल आपण स्टॉप करायचं नाही आहे, कारण मी भरपूर मेहनत घेतली होती त्या चॅनलला आणि त्याच्यामुळेच जास्त वेळ मोबाईल हातात धरूनच म्हणजे माझ्या हाताला ना दुखापत जास्त व्हायला लागली होती. आणि आधी नॉर्मल होती. मी जेव्हा लहान होती ना तेव्हापासून ही गाठ होती, पण त्रास काहीच नव्हता. पण जेव्हापासून मी चॅनल ओपन केलं तेव्हापासून कंटिन्यू हातात मोबाईल धरणं, व्हॉईस ओव्हर करताना, स्लाईड बनवताना, परत भरपूर गोष्टी असतात ते हातात मोबाईल धरूनच कराव्या लागतात ना त्याच्यामुळे. आणि लॅपटॉप नसल्यामुळे मला त्याच्यावर करता येत नाही आणि हे स्लाईड वगैरे बनवणं मोबाईलवरच जमतं. त्याच्यामुळे ना भरपूर त्रास व्हायला लागला. मग आम्ही काय केलं, आयुर्वेदिक उपचार केला आधी आणि आयुर्वेदिक उपचारामुळे ना स्किन जळली पण गाठ काही बसली नव्हती. मग तरीसुद्धा त्रास व्हायला लागला होता, त्याचा काही फरक झालेलाच नव्हता. मग आम्ही म्हटलं चला ऑपरेशन करून घेऊ आणि थंडी होती तेव्हाच मग आम्ही ना ऑपरेशन करून घेतलं त्या हाताचं. तर 2-3 महिने काही मी व्हिडिओ बनवलेलेच नव्हते आणि मग ऑपरेशन होतं त्याच्यामुळे मग मोबाईल हातात धरणं झालंच नव्हतं. मग 2-3 महिने मी व्हिडिओ बनवलेच नव्हते. तरी पण चॅनल आपलं कंटिन्यू होतं, मॉनिटाईज झालेलं होतं, पेमेंट पण चालू होतं आपल्या या चॅनलला, स्टोरीचं चॅनलला. आणि आपल्या चॅनलचं नाव होतं मराठी स्टोरीज एम, म्हणजे माझं नाव मालती आहे त्याच्यामुळे मग एम पुढे लावलेला होता. तर मग काय झालं, ऑपरेशन करून आहे ना 3-1 महिने तर मी काही मोबाईल हातात पकडला नव्हता आणि मग नंतर चालू केला. तर काय झालं, परत ती गाठ जशीच्या तशी झाली होती, जशी आधी होती तशी. तर आता दिसते तुम्हाला. आणि ऑपरेशन करून परत आली ती आणि परत तसाच त्रास मला व्हायला लागला. म्हटलं आता काय करायचं? तर आपलं चॅनल तर आपण बंद करू शकत नाही, त्याच्यामुळे मग काय करायचं? तर बघा, इथे आम्ही मिरची घेण्यासाठी आलो होतो बघा. तिखट आणि मसाला घेतलेला आहे. दीदीचे पप्पा आले घेऊन. मी बोलत होते पण व्यवस्थित रेकॉर्ड नव्हतं झालं. तर चला, माझी कथा पूर्ण करते मी. प्रांजल शिंदे म्हणून एक ताई आहे, तुम्हाला माहिती असेल त्यांचं चॅनल. तर त्या ताईला मी कमेंट केली होती की माझ्या हाताला असं असं प्रॉब्लेम झालेला आहे, तर मी चॅनलचं काय करू असं. तर
त्यांना माहिती नव्हतं की कसलं चॅनल आहे. त्यांना असं वाटलं की ब्लॉगिंग चॅनल असेल. मग त्यांनी लगेच 2-3 मिनिटात लगेच त्यांनी रिप्लाय केला बरं का. मला खूप छान वाटलं. काही यूट्यूबर ना अजिबात रिप्लाय करत नाही. पण त्या खरंच खूप चांगल्या आहेत स्वभावाने. मी आधीपासून त्यांना फॉलो करत आलेली आहे. त्यांचे व्हिडिओज बघते आणि त्यांना भरपूर वेळा मी छान-छान कमेंटसुद्धा केलेल्या आहेत. पण याच्याबद्दल मी कधी सांगितलेलं नव्हतं. तर मी बोलली की असं-असं आहे. तर लगेच त्यांनी रिप्लाय केला की ताई तुम्ही स्टँड घेऊन करू शकता. पण स्टँड घेऊन बघा स्लाईड करताना ना मोबाईलच हातात पकडावा लागतो. त्यांना तसं माहिती नव्हतं की माझं चॅनल कुठलं आहे ते. तर मग मी विचार केला की त्यांच्या एका कमेंटच्या रिप्लायमुळे ना मला आयडिया आली की आपण चॅनल न बंद करता आपण ब्लॉगिंग करू शकतो याच चॅनलवर. तर भरपूर लोकं असे करतात की काही अडचणीमुळे आपल्या चॅनलचं दुसरं हे रूपांतर करतात. तर म्हटलं चला मोनिटाईज होतं चॅनल मग बंद कशाला करायचं नाही का. त्याच्यामुळे मग मी विचार केला की ब्लॉगिंग करूया. त्याच्यामुळे मग मी हे ब्लॉगिंग सुरू केलं बघा. स्टोरीचं चॅनलही तसं माझं चांगलं होतं. 24+ म्हणजे 24K प्लस सबस्क्रायबर होते माझे. आहेत आताही. तर तुम्हाला वाटत असेल हिचं चॅनल म्हणजे एवढे फॉलोवर्स आहेत तर व्ह्यूज का येत नाही? तर चॅनलचे म्हणजे असं बदल केलेला आहे त्याच्यामुळे बहुतेक येत नसतील आणि अ, असं असेल मला माहिती नाही. त्याच्यामुळे ही माझी छोटीशी चॅनलची स्टोरी आहे बघा. पण एक गोष्ट की जी प्रांजल शिंदे चॅनलचं नाव आहे सोनाली शिंदे. हिला खरंच मनापासून धन्यवाद करते मी. तर काही यूट्यूबर आहे ना, अजिबात 100Kच्या पुढे गेले की अजिबात रिप्लाय करत नाही. कमी असले तरी पण काही इतके ॲटिट्यूडमध्ये असतात ना. पण ती ताई खरंच खूप चांगली आहे आणि तिने मला खरंच एकच कमेंटचा रिप्लाय केला ना, तरी मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं किंवा मला माझ्या प्रॉब्लेममधून मला समाधान मिळालं. त्याचं त्यांना खूप खूप धन्यवाद करते या चॅनलच्या माध्यमातून. तर त्या जर मला बघत असतील तर अशी होती माझी चॅनलची स्टोरी बघा. तर आत्तापासून माझे कंटिन्यू ब्लॉगिंग येत जातील. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करत जा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत जा. आणि तुम्हाला काही विचारायचं असेल चॅनलबद्दल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. तशा भरपूर ताई मला कमेंट करतात की असं तसं म्हणजे विचारतात चॅनलबद्दल. तर बघा स्टोरी जर तुम्हाला ब्लॉगिंगचं म्हणजे जर तुम्हाला अलाव करत नसतील घरचे किंवा कोणी असं तर तुम्ही व्हॉईस ओव्हर स्टोरी करून चॅनल बनवू शकतात. ते पण छान चालतात. फक्त स्टोऱ्या चांगल्या पाहिजे त्याच्यावर आणि अशा वेगळ्या नको पाहिजे नाहीतर मग चॅनल काही चालत नाही. आणि स्टोरीचे चॅनल पण भरपूर आहेत. त्याच्यामुळे ना त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर कॉम्पिटिशन आहे बघा. तर अशी होती माझी चॅनलची स्टोरी. तर चला आता हळूहळू ग्रोथ होते माझ्या चॅनलची पण आणि हळूहळू मला पण सवय होते ब्लॉगिंगची आणि नवीनच आहे असं पकडून घ्या. कारण पहिले काही फेस दाखवायचं नव्हतं, काहीच नव्हतं. स्टोरी बनवायचं, व्हॉईस ओव्हर करायचं आणि अपलोड करायचं असं होतं. पण त्याला मला तरी वाटतं स्टोरी बनवायला ब्लॉगिंगपेक्षा जास्त मेहनत लागते. खूप वेळ द्यावा लागतो मोबाईलमध्ये. हात दुखून येतात, एवढा वेळ द्यावा लागतो. पाठ दुखते असं मला तरी वाटतं. त्याच्यामुळे ना माझ्या हाताचं भरपूर म्हणजे त्रास मला झालेला होता आणि मग मला मजबुरी म्हणून मग स्टोरीचं चॅनल बंद करावं लागलं आणि ब्लॉगिंग सुरू करावी लागली. तर चला आता माझी स्टोरीची कथा इथेच संपवते आणि पुढे सांगते बघा. तिथून आम्ही ना तिखट वगैरे घेतलं आणि इथे नर्सरी होती रस्त्यातच लागली होती. पण मला काही राहवत नव्हतं. घरात भरपूर झाडं आहेत. पण म्हटलं चला एक चक्कर तरी बघून येऊ कसे आहेत. नवीन जर दिसलं तर घेऊ. असं मी दीदीच्या पप्पांना बोलली आणि दीदी, दिवेश हे सगळे आम्ही आलो होतो. रस्त्यालाच होतं म्हणून मग बघितलं आणि एकही झाड घेतलं नव्हतं. कारण भरपूर महाग होते. आमच्या इथे भेटतात त्याच्यापेक्षा डबलचे महाग होते. त्याच्यामुळे एकही झाड घेतला नव्हता आम्ही आणि निघालो घरी आमच्या. तर थोडा वेळ माझ्या सासरी गेलो. तिथे थोडं काम होतं. तर मागच्या दारी बघा आमच्या फुलं लागलेली होते. तर दीदी माझ्या केसांमध्ये लावत होती. छान फुलं झालेली होती. मोगऱ्याचं होतं, हे होतं आणि तिथूनही काही रोपं आणलेली आहेत फुलांची. ते घेऊन आलो आणि आमच्या गावातून निघालं ना तर हा रस्ता लागतो बघा. हा एवढा निसर्ग मला इतका आवडतो. म्हणजे जंगलेचाच भाग आहे. जंगलच आहे इथून सुरू होतो आणि भरपूर ठिकाणी जंगल नाहीच येत आता. पण आमच्या गावाजवळचा हे जंगल आहे ना, तर ते आताही जसंच्या तसं आहे.
इथे ना वाघ आहेत, मोर आहेत, त्याच्यामुळे टिकून आहे काही माहिती नाही मला. पण आहे, भरपूर असं दाट जंगल आहे. त्याच्यामुळे मला इथलं वातावरण ना खूप आवडतं. खूप हिरवंगार आणि निसर्गरम्य आहे इथलं, गार वाटतं. आणि मधून मग जंगलमधून हा रस्ता आहे, त्याच्यामुळे अजून छानच वाटतं. आणि आजूबाजूला टेकड्यांवर अशा पवनचक्क्या बसवलेल्या आहेत, तर बघायला इतकं छान वाटतं. आणि खास म्हणजे पावसाळ्याच्या वातावरणामध्ये खूप भारी वाटतं. वरती असे काळे काळे आभाळ आणि हे असं हिरवंगार छान वाटतं. तर चला आता थोडंसं राहिलेलं आहे. जवळच आलो आम्ही आणि समोरचं वातावरण बघा. पावसाचं इतकं पाऊस भरून आलेला होता ना, एकदम काळोख दिसत होतं. असं वाटत होतं 7 वाजले संध्याकाळचे असं वाटत होतं. आणि केव्हा पाऊस येईल, केव्हा पाऊस येईल असं वाटत होतं. तर भरपूर दिवस झाले होते पाऊसच येत नव्हता. तर मध्ये-मध्ये आलो आणि पाऊस सुरू झालेला होता. इतका जोरात पाऊस सुरू झाला होता. तर छान वाटलं. मस्त निसर्गाचा आनंद घेत आम्ही सगळे रिटर्न निघालो होतो. बरेच दिवस झाले ना गावाला गेलोच नव्हतं. तर म्हटलं चला आता तिखट पण घ्यायचं होतं आणि मग तिखट काही केलंच नव्हतं. घराचं काम सुरू होतं ना, त्याच्यामुळे तिखट मसाला काहीच केलं नव्हतं. म्हणून मग आम्ही तिखट घेण्यासाठी खास गेलो होतो. तिथे होलसेल दरात मिळतात आणि भरपूर व्हरायटी असते. तिथे 12ही महिने मसाला तिखट मिळतं त्यांच्याकडे. लसूणी चटणी वगैरे सगळं. तर आलो आम्ही घरी आणि पाऊस सुरू होता. दिवेश गाडीतच झोपून गेला होता. त्याला उचलून आणलं आणि भरपूर अवतार असा खराब झालेला होता. तर चला माझा व्हिडिओ मी इथेच संपवते, नाहीतर खूप मोठा होईल. तर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.